सर्कल सिस्टममध्ये काय काय? सर्कल सिस्टममध्ये तुमचं फ्रेश गॅस फ्लो आहे, तुमचं इन्स्पायरेटरी वॉल्व आहे, एक्सपायरेटरी वॉल्व आहे, बॅग किंवा व्हेंटी आहे आणि CO2 ॲब्सॉर्बर आहे. तर बॅग किंवा व्हेंटीपासनं मग बॅगला APL वॉल्व आहे आणि APL किंवा व्हेंटीला तुमचं स्कॅव्हेंजिंग सिस्टीम आहे. व्हेंटिलेटरला त्याचा स्वतःचा पण एक रिलीफ वॉल्व आहे. जसा बॅगला APL वॉल्व आहे, व्हेंटिलेटरला त्याचा स्वतःचा रिलीफ वॉल्व आहे. डिकपलिंग आहे फ्रेश गॅस फ्लो, ते आपण वेगळ्याने वाचू. ठीक आहे. तर फ्रेश गॅस फ्लो आहे आणि वॉल्व्ज आहेत आपण बघितला. तर फ्रेश गॅस फ्लोची पोझिशन काय आहे? तर फ्रेश गॅस फ्लो जो आहे हा डायरेक्ट इन्स्पायरेटरी लिम्बला असणार. इन्स्पायरेटरी वॉल एकच त्याला बॅरियर आहे, तो डायरेक्ट पेशंट एंडला घुसणार, कारण की आपल्याला जे थेट मिक्सचर येणार आहे व्हेपरायझरचं ते डायरेक्ट पेशंटला द्यायचं आहे. दॅट इज द फंडा. तर हा सिम्पल फंडा ठेवायचा आहे. डाऊनस्ट्रीम टू द सोडा लाईम, अपस्ट्रीम टू द इन्स्पायरेटरी वॉल. मग जो तो इकडे येताना काय करेल, हे जे गॅसेस येणार आहेत एक्सपायरेटरी त्यांना तो सोडा लाईममधनं पुश करेल आणि इकडनं बाहेर देईल. कारण की काय आहे, आता समजा इथं एक्सपायरेटरीमधनं काही गॅसेस आले तर तुमचा फ्रेश गॅस फ्लो काय करेल, हा सोडा लाईममध्ये घुसायची तुम्हाला गरज काय आहे, तुम्ही इकडनं बाहेर पण पडू शकता ना, तर सोडा लाईम वाचेल त्याच्यामुळे. म्हणून एक्सपिरेशन आलं की इकडनं तुमचा फ्रेश गॅस फ्लो पण त्याला इकडे आउट करणार आहे जर सफिशियंट असेल तर. पुशेस CO2 enriched एक्झेल गॅसेस रेट्रोग्रेड पास्ट सोडा लाईम वाया APL. म्हणजे त्याच्यामुळे फ्लश होऊन जातील आणि हाय असेल तर सोडा लाईमने क्लीनड अप किंवा तसेही. जर तुम्ही याला वर ठेवला तर प्रॉब्लेम काय होईल की तुमचा म्हणजे हा फ्रेश गॅस फ्लो इकडे टाकला तर तो इमिजिएटली पेशंटला जाणार नाही, तर इमिजिएटली रिफ्लेक्ट नाही करणार. तो सोडा लाईमची डस्ट तिकडे घेऊन जाईल, सोडा लाईमला ड्राय करेल आणि पेशंट आणि एक्सपायरेटरी लिम इथे लावला तर तिथं पेशंटला तुमचा O2 फ्लश, अच्छा ह्याच्यात O2 फ्लशची पोझिशन दिलेली नाही. O2 फ्लश बायपासच करतो, इन्स्पिरेटरी लिम्बवरच असणार. नाही, O2 फ्लश तिकडे आहे. बरोबर आहे, O2 फ्लश तुमचा इथे येईल, रिझर्व्हायर बॅगच्या इथे. हा पॉईंट नाही कळाला की O2 फ्लशने कशी इंजुरी होईल एक्सपायरेटरी लिम्बवर लावला. एवढं कळालं की कॅनिस्टरच्या अपस्ट्रीम नाही लावू शकत, पण इथे काय नाही लावू शकत नाही कळालं, फ्लशची कन्सेप्ट नाही कळाली. तर युनिडायरेक्शनल वॉल हा एक डिस्क आहे ह्या नाईफवर, नाईफ एज सीट आहे. तर गॅस येतो, त्याला उचलतो आणि बाहेर जातो. आणि हा डोम आहे. उलट गॅस येत नाही, कारण की उलट गॅस जर आला तर डोमला फिल करतो आणि डिस्कला दाबतो. हे सगळं सर्कल सिस्टीमचे कंपोनंट आहेत. रिझर्व्हायर बॅग हे सर्व एक्सपायरेटरी लिम्बवर आहेत. इन्स्पायरेटरी लिम्बवर तुमचं काहीच नाही आहे. इन्स्पायरेटरी लिम्बवर तुमचं फ्रेश गॅस फ्लो आहे आणि इन्स्पायरेटरी वॉल्व, बस बाकी काही नाही आहे. बाकी उरलेलं सगळं जे आहे ते एक्सपायरेटरी लिम्बवर आहे. रिझर्व्हायर बॅग आहे, एक्सपायरेटरी वॉल्व आणि कॅनिस्टरच्या मधात असतं आहे. का? कारण की तुमचं एक्सपिरेशन हेच तुम्ही IPPVमध्ये फक्त पेशंट एक्सपायर मॅन्युअली स्वतः करतो. त्याच्यामुळे मग बॅगचा हे कमी असतो, रेझिस्टन्स कंप्लायन्स जास्त असतो. मग तुमचं रेस्पिरेशन जे आहे स्पॉन्टेनियसली होऊन जातं. आणि जर इकडे टाकला तर मग ते स्पॉन्टेनियससाठी चांगलं आहे. तर स्पॉन्टेनियससाठी इकडे चांगलं आहे. मेकॅनिकलमध्ये एक्सपिरेशन यूज करायला इकडे ते चांगलं आहे. APL वॉल्व आहे एक्सपायरेटरी आणि कॅनिस्टरच्या मधात. बॅगलाच APL वॉल्व नेहमी अटॅच असतो. बॅग आणि APL वॉल्व सोबत जातात. आणि व्हेंटिलेटरला त्याचा स्वतःचा रिलीफ वॉल्व असतो. डाऊनस्ट्रीम नाही लावू शकत, कारण की डाऊनस्ट्रीम लावला तर इकडे काय आहे, तो इकडच्या इकडे तुमचे जे वाईट गॅसेस आहेत ते निघून जातील. इकडे लावला तर इकडे तुमचे फिल्टर केलेले सोडा लाईमने ते गॅसेस विनाकारण वाया जातील. त्याच्यामुळे तो तिकडे नाही ठेवला जात, नेहमी बॅगसोबतच असतो. इतर कंपोनंट तुमचा हा स्विच आहे, व्हेंटी ऑर बॅग स्विच. नंतर पीप वॉल आहे. पीप वॉल हा युजली एक्सपिरेटरी वॉलच्या इथेच ते दिलेला असतो त्यांनी. पीप वॉल इनकॉर्पोरेट केला असतो एक्सपिरेटरी वॉलमध्येच.
आणि जे ॲनालिसिस केलेले गॅसेस आहेत ते तुमचे कॅनिस्टरच्या अपस्ट्रीम दिले जातील, म्हणजे इथे, म्हणजे ते कॅनिस्टरमधनं फिल्टर होऊन इन्स्पिरेटरी लिमला जातील. कारण की त्या ॲनालिसिस करण्याकरता एक्सपिरेटरी लिममधनं काढलेले असतात ते. ॲक्च्युली एक्सपिरेटरी लिममधनं पण नाही तो, म्हणजे ठीक आहे, तुम्ही कुठं हे लावता याच्यावर आहे सॅम्पलिंग पोर्ट. तर CO2 ॲब्सॉर्ब करण्याकरता तो कॅनिस्टरच्या अपस्ट्रीम टाकणार. तर सिम्पल फंड आहे. फ्रेश गॅस फ्लो तुमचा थेट जायला हवा म्हणून फक्त इन्स्पायरेटरीमधात आहे, डायरेक्ट लावलेला आहे. कॅनिस्टर तुमचा एक्सपायरेटरीमध्ये पकडा, एक्सपायरेटरीमध्येच तुमचा बॅग आणि APL वॉल्व येईल. एक्सपायरेटरी लिममध्येच तुमचा सॅम्पलिंग साईजचा आउटपुट येईल, बॅग कॅनिस्टरच्या वर येईल. बस. ॲडव्हान्टेज काय आहे सर्कल सिस्टीमचे, की इकॉनॉमिकल आहे, रियूज करतो आहे म्हणून हीट आणि ह्युमिडिटी सेव्ह होईल. नंतर जे CO2 आहे इट विल डिपेंड ऑन मिनिट व्हेंटिलेशन, नॉट फ्रेश गॅस फ्लो. फ्रेश गॅस फ्लोने वॉशआउट नाही होणार तुमचा CO2. डेड स्पेस कमी करतो आहे जर फॉल्ट नसतील तर काही, आणि पोल्युशन कमी होतं आहे. डिसॲडव्हान्टेज काय, खूप सारे कनेक्शन्स आहेत, डिस्कनेक्शन, मिसकनेक्शन, आणि स्लोली चेंज होतं. तुम्ही जेही काही सिस्टीममध्ये चेंज करणार आहात ते पूर्ण त्या सिस्टम फिरून येणार, त्याच्यामुळे स्लोली चेंज होणार. जर तुम्हाला पटकन हवे तर मग फ्रेश गॅस फ्लो वाढवायला लागतील. सोडा लाईम वापरण्यात येईल, सोडा लाईम ड्राय होईल, सोडा लाईम ॲनास्थेटिससोबत रिॲक्ट करेल, ट्रेस गॅसेस ॲक्युमुलेट होईल, जसं की कार्बन मोनॉक्साईड आहे. सिमेंटिंगमध्ये ॲक्रेलिक मोनॉमर आहे, तो पण मग फिरत राहील, म्हणून सिमेंटिंग करताना थोडा फ्लो वाढवा असं म्हणतात ते. रेजिस्टन्सला ब्रिदिंगला जास्त होतं तुमचा, स्पॉन्टेनियस ब्रिदिंगसाठी इथे बॅग असते ना तुमची, त्याच्यामुळे मग तुम्हाला स्पॉन्टेनियस जर पेशंट घेत असेल तर फ्रेश गॅस फ्लो तुम्हाला वाढवावाच लागेल. तुम्ही लो फ्लोवर त्याला स्पॉन्टेनियस नाही ठेवू शकत. पुढचं आहे आता मग सोडा लाईमचं झालं. ऑब्जेक्टिव्ह काय सर्कल सिस्टीमचे, रियूज करायचं आहे डेड स्पेस आणि फ्रेश गॅसेस. अल्वेओलर गॅसेसचं मॅक्सिमम वेंटिंग करायचं आहे त्या याच्यातनं, ते ऑटोमॅटिकली होणार. फ्रेश गॅस फ्लो इन्स्पिरेटरला टाकायचा आहे. आयडियल अरेंजमेंट आपण बघितली, युनिडायरेक्शनल वॉल आहे आणि एक्सपायरेटरी वॉल त्याचं काम केलं पाहिजे. जे आहे तेच थोडे नॉट जास्त आहेत, की याच्यातनं असं नका जोडू, त्याच्यातनं तसं नका जोडू. रिझर्वॉयर बॅगची कॅपॅसिटी इन्स्पायरेटरी कॅपॅसिटीच्या पेक्षा जास्त असली पाहिजे. इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी आपण तर तशी घेतली ॲडल्टची चांगली, आता 70 असते, पण 30 मिनिमम असली पाहिजे. तर 2 लिटरची बॅग कमीत कमी असायला हवी. सोडा लाईमचं जे कॅनिस्टर आहे त्याच्यामध्ये 50% टायडल व्हॉल्यूम राहायला पाहिजे, 50% साईजमध्ये टायडल व्हॉल्यूम राहायला पाहिजे, म्हणजे कॅनिस्टर 2 टायडल व्हॉल्यूम राहायला पाहिजे. कॅनिस्टरमध्ये आपण सोडा लाईम भरल्यानंतर त्याच्यात 50% एअर आणि 50% सोडा लाईम असला पाहिजे. तर 50% जो एअर आहे इट शुड बी 1 टायडल व्हॉल्यूम, अशी कन्सेप्ट आहे. कारण की पेशंट तेवढा पटकन एकदाच खेचून घेईल, म्हणून 1 टायडल व्हॉल्यूम त्याच्यात एअर असली पाहिजे आणि 1 टायडल व्हॉल्यूम तो सोडा लाईमचा व्हॉल्यूम असला पाहिजे, म्हणून कॅनिस्टर 2 टायडल व्हॉल्यूम असला पाहिजे.